सगळा जमाना आहे, म्हणजे आता आम्ही आमच्या फील्डमध्ये सुद्धा वापरतो, तर निश्चितच. तर मग आता पुढच्या काळामध्ये म्हणजे कोचिंग वरती त्याचा किती परिणाम होईल किंवा किती त्यात बदल होतील भविष्यात? नाही, AI हा खूप मोठा इम्पॅक्ट होईल पुढे. म्हणजे आत्ता तरी असं आहे की कोचिंग म्हणा किंवा टीचिंग म्हणा, शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी, कोचिंग क्लासमध्ये हे जनरलाइज लेवलला दिलं जातं. आता 40 मुलं माझ्यासमोर सपोज क्लासरूममध्ये आहेत, तर टीचर येणार, शिकवणार, इंटरॅक्शन करणार, आणि कितीही आम्ही पर्सनलायझेशन करायचा प्रयत्न केला तर देर इज अ लिमिट की तुम्ही किती पर्सनलायझेशन करू शकता, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस वेगळे असतात. आणि एवढा ह्यूज सिलेबस आम्ही जेव्हा शिकवतो तेव्हा प्रत्येकाच्या कुठल्या चॅप्टर्समध्ये प्रभुत्व आहे, नाही आहे, त्याचे स्ट्रेंथ्स कुठले आहेत, विकनेसेस किती आहेत, हे कुठल्याही एका शिक्षकाला सगळ्यांचं मॅप करून शिकवणं व्हेरी डिफिकल्ट. तर AI मध्ये कस्टमायझेशन, पर्सनलायझेशन हे खूप सुंदररीत्याने होऊ शकतं. म्हणजे मी हे नाही म्हणणार की AI विल रिप्लेस द टीचर, के विल नॉट रिप्लेस कोचिंग और रिप्लेस स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, पण ते खूप पॉवरफुल सप्लिमेंट, कॉम्प्लिमेंट एड राहणार. आणि एस्पेशली रिव्हिजन वगैरे करायची असेल, प्रत्येकाची रिक्वायरमेंट रिव्हिजनची वेगळी असते. पूर्ण सिलेबस शिकून झाल्यानंतर रिव्हिजनची जी फेस येते, इवन टेस्टिंग. आणि मी परीक्षा दिली, आज मी परीक्षा दिली, तुम्ही परीक्षा दिली, सेम परीक्षा दिली, माझा कदाचित हे प्रश्न चुकले, तुमचे वेगळे प्रश्न चुकले, त्याप्रमाणे मला वेगळं गायडन्स मिळायला पाहिजे, तुम्हाला वेगळं गायडन्स मिळायला पाहिजे. आता जेव्हा कुठल्याही क्लासमध्ये शेकडो मुलं असतात, प्रत्येकाला तसं गायडन्स एका ह्युमनली देणं शक्य नाही, तेवढा वेळ, एनर्जी नसते. मग तेव्हा AI अल्गोरिदम्स खूप मदत करतात. आणि तसे आम्ही पण IITPK एक IITPK डिजिटल पण आमचा ॲप आहे, आणि त्याच्यामध्ये हे पर्सनलायझेशन पॉसिबल आहे. म्हणजे विद्यार्थी परीक्षा दिल्यानंतर तो कुठे चुकला त्या बेसिसमध्ये त्याला ते सॉल्व्ह करण्यासाठी सपोर्टिंग व्हिडिओ लेक्चर्स, सपोर्टिंग ॲडिशनल टेस्ट पेपर्स, ॲडिशनल क्वेश्चन्स दिले जातात. त्यामुळे प्रत्येकाचा लर्निंग पाथवे वेगळा असतो. त्यामुळे माझा वेगळा असेल, तुमचा वेगळा असेल, अजून कोणाचा वेगळा असेल. त्यामुळे हे कस्टमायझेशन, पर्सनलायझेशन जे आहे हे AI डेफिनेटली आणणार. आणि खूप जास्त इव्हॉल्युशन झालं AI ट्युटरिंगचं, तर एका पॉईंटला ह्युमन्सना ते रिप्लेस पण करू शकेल. पण आय थिंक ते अजून 3 ते 4 वर्ष अजून लांब आहे तो काळ. पण ॲज ऑन टुडे AI विल डेफिनेटली ॲड पर्सनलायझेशन. प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने इनपुट देणं हे AIच्या थ्रू संभव आहे.